पहिला प्रश्न मीनाक्षी अग्रवाल यांचा अंबालावरून आहे. त्या विचारत आहेत की त्यांनी बिलेटेड मेरी ख्रिसमस सुद्धा पाठवला आहे. 25 डिसेंबरला येशू ख्रिस्तांचा जन्म झाला होता, ज्यांना देवाचा एकमेव पुत्र मानलं जातं. माझा प्रश्न असा आहे की फक्त त्यांनाच प्रभूचा पुत्र का म्हटलं जातं आणि बाकी लोकांना नाही? यांच्या आधीही खूप लोक होते ज्यांना कळत होतं, आणि एकटाच पुत्र असं का म्हणतात? जंगलात गेलात तुम्ही, तिथे तुम्हाला एक प्राणी दिसला. तुम्ही जंगलात गेलात, जीपमध्ये बसून जंगल सफारीला. इथे तुम्हाला एक प्राणी दिसला, काळ्या रंगाचा, मोठमोठे कान आहेत त्याला, खांबासारखी त्याची सोंड, आणि अजूनच मोठ्या खांबासारखे त्याचे 4 पाय. बारीकसं त्याचं शेपूट. काय नाव आहे या प्राण्याचं? हत्ती? हत्ती? ठीक आहे, याचं नाव काय आहे? आता तुम्ही पुढे गेलात, हा प्राणी मागे राहिला. तुम्हाला अजून एक प्राणी दिसला, काळा रंग, सुपासारखे मोठमोठे कान, खांबासारखे पाय, महाकाय शरीर आणि बारीकशी शिपटी. याचं नाव काय असेल? हत्ती. हत्ती का? वेगवेगळी नावं का नाही देत? वेगवेगळी नावं का नाही देत? त्यांचं स्वतःचं काही नसतं. त्यांचं स्वतःचं काही नसतं. त्यांचं स्वतःचे काही खास व्यक्तिमत्व नाहीये, असलं तरी खूपच कमी आहे. तुम्ही ससा पाहिला की म्हणता ससा, आणि तुम्ही सिंहाला पाहता आणि म्हणता सिंह. परंतु माणूस दिसला की त्याला माणूस म्हणणं काही बरोबर नाही. माणसामध्ये खूप फरक असतो, पण सिंहामध्ये तसा फारसा फरक नसतो. वेगवेगळ्या नावांची गरज तेव्हाच भासते जेव्हा मन वेगळी असतात. एका सशाचं आणि दुसऱ्या सशाचं मन फारसं वेगळं नसतं. हत्ती आणि हत्तीचं मन सुद्धा फारसं वेगळं नसेल, थोडेफार फरक असतील बस. पण माणूस आणि माणूस यांच्यात जमीन अस्मानाचा फरक असू शकतो. म्हणूनच गरज आहे की माणसांना वेगवेगळी नावं दिली जावीत. सशाला फक्त ससा म्हणा, सशाला काही म्हणलं नाही तरी चालेल. पण जेव्हा तुम्ही त्या सशाशी आपलं वैयक्तिक नातं जोडता, तेव्हा याला नाव देता. हे नावं सुद्धा सशाबद्दल काही सांगत नाहीये, ते तुमच्याबद्दल सांगतं. तुम्ही जर तुमच्या कुत्र्याला नाव दिलं टायगर, यावरून तुमच्याबद्दल माहिती मिळते. कुत्र्याबद्दल नाही, कुत्रा नाही बनला सिंह. यावरून तुमच्याबद्दल कळतं की नक्कीच तुम्ही तुमच्या बायकोला अप्सरा म्हणता असाल. आणि जर तुमचा टायगर कुत्रा आहे तर तुमची अप्सरा काय आहे ते तुम्हालाच माहीत. यावरून हे सुद्धा समजतं की तुम्ही तुमच्या लहान मुलीला अँजल बोलतायत. तुमचा टायगर जर कुत्रा असेल तर तुमची अँजल काय असेल तुम्हालाच माहीत. कुत्रा तर अजून कुत्रा आहे. कुणाला जर माहीत नसेल की तुमच्या कुत्र्याचं नाव टायगर आहे, मग तो तुमच्या कुत्र्याला पाहिल किंवा दुसऱ्या एखाद्या कुत्र्याला पाहिल तरी तो तेच म्हणेल. कुत्रा आणि कुत्रा, अगदी जसं तो जंगलातल्या हत्तीला पाहून म्हणतो हत्ती आणि हत्ती. म्हणजे काय? हे सगळं फक्त नावांवर आधारित आहे. भेदसूचक नावांची गरजच तेव्हा भासते जेव्हा काही फरक, काही स्वतःचं असेल. समजतंय का? वैयक्तिक ओळख, स्वतःची ओळख असेल, अहंकार असेल.
या व्यक्तिगत ओळखीचं नाव आहे अहंकार. तेव्हा तुम्ही वेगवेगळी नावे द्याल, नाहीतर वेगवेगळ्या नावांची काही गरज नाही. परंतु वेगवेगळी नावे तुम्ही तरीही देता तुमच्या दृष्टीने. तुमच्या नजरेतून पाहिलं तर तुम्ही त्या कुत्र्याला काय बनवलं? शेरू. तुम्ही त्याला शेरू बनवलं, पण तो कुत्रा अजूनही कुत्राच आहे. असंच हे समजून घ्या की एक पैगंबर आणि दुसऱ्या पैगंबरांमध्ये काही फरक नसतो. गुरु आणि गुरुमध्ये काहीच फरक नसतो. त्यांना नावं दिलीच नाही पाहिजेत. राण्यांना नावं यासाठी नाही द्यावी कारण की त्यांच्या व्यक्तित्वाचा उदय झालेला नाहीये. आणि पैगंबरांना नावं दिली जाऊ नयेत कारण त्यांच्याच व्यक्तिमत्वाचा विलय झालेला असतो. एकात सुरुवातच झाली नाही, दुसऱ्यात सगळं संपून गेलं. पण माणसाचं काय सांगावं? माणूस जसा कुत्र्याला नाव देतो तसंच माणूस गुरुलाही नाव देतो. पैगंबरांनाही नाव दिल्याशिवाय राहत नाही. श्रीमंत माणसाचा कुत्रा सुद्धा श्रीमंत होतो. पाहिले ना, श्रीमंत माणसाचा देव पण मग श्रीमंतच असतो. समजताय का? हे आपणच आहोत जे त्यांना वेगवेगळी नावं देतो. नाही तर त्यांना वेगवेगळ्या नावांनी ओळखायलाच नको होतं. ते एकच आहे. प्राण्यांमध्ये तरी वेगळेपण आहे. थोडेफार फरक एका हत्तीमध्ये आणि दुसऱ्या हत्तीमध्ये दिसतील. काही हत्ती थोडेसे जास्त रागीट असतात. एखादा हत्ती जरा जास्त आळशी असतो. हे सगळे लक्षण काही प्रमाणात हत्तींमध्ये दिसतील. थोडा फरक असेल. पण एक अवतार आणि इतर अवतार यामध्ये तुम्ही फरक करू शकणार नाही. जो काही फरक आहे तो फक्त वरवरचा आहे. आत मात्र काहीच फरक नाही. काहीही वेगळं नाही. पूर्णता आणि पूर्णतेत काय फरक असतो? शून्यता आणि शून्यतेत काय फरक असतो? काहीच नाही. आकाश आणि आकाशात काय फरक आहे? समजतंय का? तुम्ही असंही म्हणू शकता की आजपर्यंत जगात जितके मुक्त पुरुष झाले त्यांच्यात काहीच फरक नाही. आता तो मीनाक्षीचा प्रश्न वाचा, ज्यात लिहिले की येशू हे देवाचे एकमेव पुत्र आहे. बरोबरच आहे ते, कारण जेवढेही पुत्र आहेत त्यांचं सगळ्यांचं नाव येशू आहे. सगळेच पुत्र एक आहेत, वेगळे नाहीतच मुळी. त्यांच्यात काही फरकच नाही. म्हणून येशू हे एकमेव पुत्र आहेत. बरोबर बोललंय. हीच गोष्ट दुसऱ्या प्रकारे पण सांगू शकता की आजपर्यंत जितके अवतार, जितके पैगंबर, जितके ज्ञानी झाले त्या सगळ्यांचं नाव कृष्ण आहे. सगळे अवतार एक आहेत. जे वक्तव्य आहे ते मी जरा सोपं करून सांगतो. वक्तव्य असं आहे, येशू ईश्वराचे एकुलते एक पुत्र आहेत. याला असं वाचा, ईश्वराची मुलं जरी अनंत असली तरीही जर त्यांना हे लक्षात असेल की ती सर्व ईश्वराची मुले आहेत, तर कारण ईश्वराचं मूल असणं म्हणजेच ईश्वराशी अभिन्न असणं. ईश्वराची सगळी मुलं जर ईश्वराशी अभिन्न असतील तर मग ती काय झाली? एकच झाले. मी आणि माझे वडील एकच आहोत. मी माझ्या वडिलांपासून वेगळा नाहीये. समजतंय का? पण या विधानाचा खूप गैरवापर झालेला आहे. या विधानाचा गैरवापर यासाठी केला गेला की येशूशिवाय दुसरा कुठलाही खरा पैगंबर झालाच नाही, आणि मग याच गोष्टीवरून मोठमोठी भांडणं झाली. यहुदी या गोष्टीला मानत नाहीत, कारण त्यांच्या बऱ्याच शिकवणींना आणि धारणांना येशूंनी नाकारलं होतं. आणि मुसलमान हे मानत नाहीत, कारण त्यांचं म्हणणं आहे की मुहम्मद हे शेवटचे पैगंबर आहेत. मुसलमानांच्या दृष्टीने येशूचा दर्जा मोठा आहे, पण मुहम्मदांपेक्षा मोठा नाही.
मग भांडणं होतात. समजतंय का? मुद्दा हा आहे की जी गोष्ट ध्यानाच्या उच्चतमतेमधून बोलली जाते ही गोष्ट ऐकली जातीये खोल बेहोशीतून. समजलं जातंय की येशू हे एक व्यक्ती आहे. समजलं जातंय की जेवढेही पैगंबर आहेत ते सगळेच व्यक्ती आहे. म्हणजे हा एक व्यक्ती आहे, तो एक व्यक्ती आहे, तो सुद्धा एक व्यक्ती आहे आणि अजून एक व्यक्ती आहे. आणि एका विशिष्ट व्यक्तीबद्दल असं म्हटलं जातंय की हाच खरा पुत्र. आणि जर तो खरा पुत्र आहे आणि एकमेव पुत्र आहे तर मग उरलेले सगळे खोटे. पुत्र ठरले ना. बाकी सगळ्या मुलांना वाईट वाटायला लागेल. त्यांच्या अनुयायांना तर खूपच त्रास होईल. म्हणतील की आमच्या पैगंबराला वाईट बोलले, खोटे म्हणाले. समजतंय का? ज्याचं वेगळेपण थोडंही शिल्लक नसेल, फक्त तोच सत्याचा संदेशवाहक असतो. त्यालाच पैगंबर म्हणतात. जो सत्याचा संदेश घेऊन येतो तो पैगंबर. त्याच्याकडे सत्याचा संदेश असतो, स्वतःचा नाही. आपला संदेश तर भूतांकडे असतो. त्यांना पैगंबर म्हणता का? सांगा ना. जो स्वतःच्याच गोष्टी करतो त्याला पैगंबर म्हणतात का? पैगंबर तर तो असतो जो सत्याची गोष्ट करतो. ज्याने आपलं सगळं खूप मागे सोडलंय. जो हे विसरलाच आहे की तो कोण आहे. जो फक्त देवाचा संदेशवाहक आहे. जो म्हणतो की मी पृथ्वीवर तेव्हाच येतो अर्जुन, जेव्हा धर्माची हानी होते, नाहीतर मला यायची काही गरज नाही. माझा या पृथ्वीवर काही वैयक्तिक उद्देशच नाहीये. माझा एकच उद्देश आहे, धर्माची स्थापना. आणि धर्म म्हणजे सत्य. स्वतःचं काही उरलंच नाही. ज्याचं स्वतःचं काहीच उरलं नाही त्याला तुम्ही नाव का देताय? तो तर परमात्म्याने व्यापलेला आहे. तुम्ही त्याला नाव का देताय? जसे की हवेचे दोन फुगे आकाशात झिपावणारे. आणि तुम्ही त्या फुग्यांसाठी एकमेकांचं डोकं फोडून घ्या. तुम्ही बघा, एक फुगा एका ठिकाणावरून झेप घेतोय आणि दुसरा फुगा दुसऱ्या ठिकाणावरून. तुम्ही विसरलात की दोघांच्या आत काय आहे आणि त्यांची दिशा काय आहे. त्यांच्या आतलंही एकच आहे आणि दिशा देखील एकच आहे. पण तुम्ही फुग्यांच्या रंगावरून भांडत आहात. तुम्ही वेडे आहात का? एक थोडा मोठा असेल, एक थोडा लहान. एकाला वेगळ्या रंगात रंगवलं, दुसऱ्याला दुसऱ्या रंगात. एक तुपामुळे जळतोय, दुसरा कोणत्या तरी तेलाने जळतोय. एक श्रीमंतांचा दिवा असेल, एक गरिबांचा दिवा असेल. आणि तुम्हाला अनेक फरक दिसत आहे. तुम्ही हेच विसरून जाताय की प्रकाश एकच आहे. मग तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल जेव्हा त्यातला थोडा साधारण दिवा घोषणा करेल, मी एकटाच आहे. जो प्रकाशित आहे तो चुकीचा बोलत नाहीये, एकदम बरोबर बोलतोय. तो हे म्हणतोय की जो कुणी प्रकाशित आहे तो मीच आहे. प्रकाश कुठून येतोय याचा फरक पडत नाही. कुठूनही येत असला तरी प्रकाश आहे. कबीर साहेब म्हणून गेलेत, जात न पूछो साधू की पोष लीजिए ज्ञान, मूल करो तलवार का पडी रहन दो म्यान. समजून घ्या. जात न पूछो साधू की. साधू तोच जो आपली जात खूप मागे टाकून आला आहे. तुम्ही त्याला साधू म्हणा, गुरु म्हणा, ज्ञानी म्हणा, भक्त म्हणा, मुक्त म्हणा, बुद्ध म्हणा किंवा पैगंबर म्हणा. हे सगळे तेच आहेत ज्यांनी आपली जात फार पूर्वी मागे सोडलेली आहे.
स्वतःचं सगळं ते मागे सोडून आले. तर मग हे काय आहे? हे एक आहे. हे एक आहे. दिसण्यात फरक आहे. आतमध्ये एकच आहे. तुम्ही येशूला विचारा, स्वतःला ईश्वराचा एकुलता एक मुलगा का म्हणताय? किंवा राम आणि कृष्ण आणि बुद्ध जे तुमच्या आधी आले ते ईश्वराचे पुत्र नव्हते का? तर येशू म्हणतील की अरे वेड्या, हे सगळे एकच होते. आपसात पण एक होते आणि मी त्यांच्यासोबत एक आहे. ईश्वराचे पुत्र वेगवेगळे असतात का? माणसाची लेकरं असतात वेगवेगळी. ईश्वराचे सर्व पुत्र एकच असतात. तुम्ही इकडून बघता तर म्हणता येशू, इकडून बघता तर म्हणता राम आणि इकडून पाहिलं तर अजून काही म्हणता. तुम्ही वेळ आणि स्थळाच्या दृष्टीनेच पाहता. तुम्ही तर जीव आहात. ईश्वराच्या एका पुत्राला तुम्ही न जाणे किती नावं देता? कारण तुम्हाला असंच वाटतं की एक 500 वर्षांपूर्वी झाला, एक 500 वर्षांनी झाला, म्हणजे ते वेगळेच असतील. तुमच्यासाठी वेळच सगळं काही आहे. तुमच्यासाठी जागाचं सगळं काही, आणि ही गोष्ट तुम्हाला पचतच नाही. कोणीतरी यमुनाजवळ असू शकतो आणि कोणीतरी जेरुसलेममध्ये असू शकतो, पण दोघंही एक असू शकतात. ही गोष्ट तुम्हाला पचतच नाही. कोणी अयोध्येत असू शकतो आणि कोणी अरबमध्ये असू शकतो, पण दोघं एकच असू शकतात. आणि तुम्ही म्हणता एक कसे होणार? दोघांच्या आयुष्यात हजारो वर्षांचं अंतर आहे. एक कसे होतील मग? तुमची गोष्ट मला कळते, कारण तुम्ही जीव आहात. जीव म्हणजे तो जो वेळ आणि स्थानाच्या सीमेत अडकलेला असतो. आपल्यासाठी वेळ आणि स्थान सगळं काही आहे. आचार्यजी तत्वाच्या दृष्टिकोनातून बघून भेदभाव करणं आणि आपापल्या वैयक्तिक दृष्टिकोनातून संतांना बघून त्यांचं नामकरण करणं, हे एक प्रकारे तुम्ही आधीही खूप वेळा सांगितलं आहे की ही अवचेतन मनाची एक योजना असते. बिलकुल तशीच योजना आहे. आणि जो भेद आचार्यजी ऋषी किंवा पैगंबर यांच्यात आपण करतो. पाहण्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. मुक्त आहे तो मुक्त आहे, जो बंधनात आहे तो बंधनात आहे. 50 प्रकारच्या मुक्ती असतात का? मुक्त म्हणजे स्वतंत्र आणि बंध म्हणजे बंधन. जेव्हा श्रेण्या असतात तेव्हा त्या नेहमीच बंधनात असतात. मुक्तीला मात्र कुठलीही श्रेणी नसते. तुम्हाला जर खूप श्रेण्या बनवायच्या असतील तर त्या बंदिस्त माणसांच्या बनवा, मुक्त माणसांच्या नाही. मुक्त पुरुष म्हणजे तो त्या श्रेण्यांमधूनच मुक्त झालेला असतो. जे अजूनही बांधले गेले आहेत त्यांच्यात मात्र श्रेण्या बनू शकतात. सगळ्यात खालच्या श्रेणीत ते ज्यांचे हात, पाय, नाक, कान, अगदी एक एक केस सुद्धा साखळ्यांनी बांधलेले आहेत, ते सगळ्यात खालच्या पातळीवर असतात. त्यापेक्षा थोड्या वरच्या स्तरावर मग ते येतात. त्यांचं डोकं, हात आणि पाय बांधलेले आहे. मग थोडं वर आलं की त्यांचे पायही मोकळे केले गेले. आता फक्त हात उरलेत बांधलेले. मग अजून थोडंसं वर त्यांच्या हातातल्या साखळदंडांचं बंधन सुटलंय. फक्त एकच साखळी उरलीये. थोडं अजून वर आलेले हे ते आहेत ज्यांची शारीरिक बंधनं तुटली आहेत. पण जे अजूनही विचार करत आहेत की पुढे जायचंय की असंच बसून राहायचं, या सगळ्या श्रेण्या तुम्ही बनवू शकता. या सगळ्या श्रेण्या बंदिस्त माणसांच्या आहे. बंदिस्त माणसांच्या खूप श्रेण्या असतात, पण बुद्ध पुरुषांची मात्र एकही श्रेणी नसते. समजतंय का? जर तुम्हाला कोणी विचारलं की यात काय फरक आहे, तर म्हणा काहीच फरक नाही. आणि जर तुम्हाला कोणी फरक सांगितलाच तर म्हणा एकदम बरोबर फरक सांगितला. पण जिथे फरक दिसतो तिथे निरंतर असू शकत नाही, आणि परमात्मा तर निरंतर आहे. जिथे अंतर आहे तिथे निरंतर असू शकत नाही. म्हणजे ज्यांची ज्यांची तुम्ही श्रेणी सांगितली ते सगळं ठीक आहे. जे समजून घेण्यासारखं आहे त्याच्या श्रेण्या असू शकत नाही, आणि ज्यांच्या श्रेण्या असतात ते तुमच्यासाठी बेकार आहे. तर या श्रेण्यांपासून दूर राहा. याचा अर्थ असा की तुम्ही सगळं काही श्रेणींमध्ये बघता, म्हणजे तुमची आवड या सगळ्या गोष्टी श्रेणीबद्ध असण्यात जास्त आहे. आणि जेव्हा तुम्हाला सगळं वर्गीकरणात पाहायला आवडतं
म्हणजेच तुम्हाला बंधनात राहणं जास्त पसंत आहे, कारण श्रेण्या म्हणजेच बंधनं असतात. मग जर तुमची आवडचं बंधनांमध्ये असेल तर मग तुम्हाला स्वातंत्र्य कुठून मिळणार? या सगळ्या गोष्टी पुस्तकी असतात, अकॅडमिक असतात. की सांगा. बौद्ध धर्मात साधकांच्या 5 श्रेण्या कोणत्या होत्या? लोक म्हणतात या श्रेण्या होत्या. अरिहंत आहे, मग हे आहे, मग ते. संतांना या सगळ्यात कधीच रस नव्हता. कबीर म्हणतील एकतर राम आहे, नाहीतर माया. मध्ये काहीच नाही. बायनरी, 0 नाहीतर 1. एकतर गोष्ट रामाची आहे, नाहीतर मायावी आहे. ते टक्केवारीत बोलणार नाहीत की 80% माया आहे, पण आता 20% राम आले आहेत. म्हणजे एक स्तरवर आलो, प्रगती झाली. मग रामाची टक्केवारी अजून वाढली, 27.5%. मग अजून वरची श्रेणी लावली. ही सगळी कामं संतांची नसतात. ही सगळी कामं विद्यापीठांच्या लोकांची असतात. हा सगळा मसाला आहे. मसाला आहे. संतांचा पण उपयोग केला जातोय मसाल्यासाठी.